एचएन रिलायन्स रुग्णालयातली ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी अमित शहा काही वेळापूर्वी जे आहे ते दाखल झालेले होते। सध्या ताफा जो आहे तो पोलिसांचा बाहेर पडतोय। अमित शहा इथून बाहेर पडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिलायन्स रुग्णालयामध्ये अमित शहांच्या बहिणीवरती जे आहेत ते सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण सध्या एचएन रिलायन्स रुग्णालयातली पाहतो आहोत। पोलिसांचा ताफा बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। अमित शहा जे आहेत ते या रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत। ही थेट दृश्य जी आहेत ती एचएन रिलायन्स रुग्णालयातली आपण पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावरती आहेत। कृष्णा, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। एचएन रिलायन्स रुग्णालयातून अमित शहा हे आपल्या बहिणीला भेटून सध्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णा, सचिन, आपण पाहतो की जवळपास 9:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते। त्यांच्या बहिणीवरती या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। अमित शहा हे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते। त्यांच्या बहिणीवरती या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे भेट घेऊन विचारपूस करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते। आणि आता आपण पाहतोय की अमित शहा हे नुकतेच या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। हॉस्पिटलमधून ते बाहेर पडलेले आहेत आणि ते थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती सुद्धा आता मिळते आहे। आपण पाहतो की मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही वेळ त्यांच्या सोबत होते आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा रिलायन्स हॉस्पिटलमध्ये होते। स्पेशल सीपी देवेन भारती असतील किंवा सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी असतील, हे सुद्धा या ठिकाणी त्याच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी हे सुद्धा रिलायन्स हॉस्पिटलमध्ये काही वेळ होते आणि आता अमित शहा त्यांच्या बहिणीची भेट घेऊन हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडलेले आहेत। त्यांचा ताफा बाहेर पडलेला आहे आणि थेट ती दिल्लीला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। त्यामुळे बहिणीच्या भेटीसाठी अमित शहा हे थेट दिल्लीतून मुंबईमध्ये अचानक आलेले होते। अचानक हा दौरा होता, नियोजित कुठल्याही पद्धतीचा दौरा नसताना बहिणीच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले होते आणि आता बहिणीची भेट घेतल्यानंतर रिलायन्स हॉस्पिटलमधून ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांच्यासोबत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील, हे सुद्धा बाहेर पडलेले आहेत आणि आता ते थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते। ही भेट कुठल्याही पद्धतीची राजकीय भेट नव्हती, मात्र कुठल्याही राजकीय भेटीगाठी सुद्धा या दौऱ्यामध्ये झालेल्या नाहीयेत। फक्त बहिणीची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमित शहा हे मुंबईमध्ये आलेले होते आणि रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नक्कीच कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।